हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM वरती नेहमीच वेगवेगळे विषय जे कम्युनिटीशी बरेच रिलेटेड असतात, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लहान मुलांसोबत असू देत किंवा शालेय विद्यार्थी असतील, पालक असतील, यांच्याशी संदर्भात संबंध असलेले बरेच विषय घेऊन आपण छान उपक्रम नेहमीच करत असतो. सध्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये कुठेतरी एक बंधन, थोडंसं अंतर आलेलं दिसतंय. कारण सोशल मीडिया म्हणा, मोबाईल म्हणा, याचा वापर कुठेतरी मुलांकडून जास्त होत चाललाय. आणि त्यामुळे म्हणजे पूर्वीच्या काळी जे एक आईचं, मुलीचं, ज्या पालकांचं आणि आपल्या मुलांचं जे एक नातं होतं, ते नातं हल्ली कुठेतरी कमी झालेल्याचं पाहायला दिसतंय. पण मग अशामध्येच सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं काम, आपला व्यवसाय किंवा इतर सगळ्या गोष्टी, घर, हे सगळं सांभाळून सध्याच्या पालकांनी कशा पद्धतीने मुलांसोबत एक त्यांचा बॉन्ड तयार केला पाहिजे किंवा त्यांच्या मुलांसोबत कशा प्रकारे मैत्रीपूर्वक नातं तयार करून मुलांसोबतचे संबंध जे आहेत ते घट्ट केले पाहिजेत, ह्या सगळ्या विषयांवर आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारणार आहोत. आणि मला असं वाटतं या पॉडकास्टमध्ये जास्त चांगलं कोण बोलू शकेल, तर माझ्यापेक्षाही जास्त चांगलं बोलू शकतील एक विद्यार्थी आणि तिची आई. तर आपल्या आचार्य 90 FM मध्ये नेहमीच शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. परंतु आज छान एक आई आणि मुलीची जोडी आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तर श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेमधली जान्हवी प्रकाश साळुंके, जी इयत्ता 10वी मध्ये शिकते. तर जान्हवी आणि तिची आई सुमन साळुंके, तर ह्या दोघी आज आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. तर नमस्कार सुमनताई, तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि नमस्कार जान्हवी, कशी आहेस तू? बरी आहे. तर एकंदरीत मला सांगायला अतिशय आनंद होतोय की श्री नारायणराव आचार्य या शाळेमध्ये मुलं आणि पालक यांच्यामध्ये एक कुठेतरी चांगले बंध निर्माण व्हावेत याची वेळोवेळी काळजी घेतली जाते. आणि सुमनताई यांना नुकताच एक आदर्श पालक म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाला. आता आदर्श पालक पुरस्कार मिळाला तर नक्कीच आपल्याला सुमनताई आपल्याला नक्की त्याबद्दल थोडीशी आयडिया देतील की मुलांसोबतचं नातं जे आहे ते कसं ठेवलं पाहिजे किंवा मुलांकडे कशी काळजी दिली पाहिजे, या सगळ्या विषयी त्या बोलणार आहेत. तर ह्या दोघींसोबतच्या गप्पा ज्या आहेत त्या आता मी सुरू करते. जान्हवी, सगळ्यात पहिल्यांदा तुझ्याकडे येईल. कशी आहेस, कसा चाललाय अभ्यास? 10वीचं वर्ष आहे. बरी आहे, माझा अभ्यास छान चाललाय. जे काही अडचणी येतात ते आमच्या शाळेतले शिक्षक खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगतात. काही घरी अडलं तर पालकांना पण विचारतो. म्हणजे आता आपण पालकांशी जास्त बोलत नाही ना, पण माझं आणि माझ्या आईचं नातं एकदम मैत्रिणीसारखं आहे. किती सुंदर. त्यामुळे मला जे काही नडतं ते मी आईला विचारते आणि ती खूप छान पद्धतीने मला सांगते. म्हणजे पहिल्याच प्रश्नामध्ये तिने उत्तर दिलेलं आहे की तुम्ही मला दुसरं काही विचारूच नका, कारण मी अगोदरच सांगते माझं आणि माझ्या आईचं नातं मैत्रिणीसारखं आहे. खरं तर सध्या हीच एक कुठेतरी मला असं वाटतं की गरज आहे की आपल्या मुलांसोबत एक आईचं नातं बनवत असताना मी रागवते, मी ओरडते, मी मारतीये असं नातं बनवता एक मैत्रिणीसारखं जर नातं बनवलं तर मला असं वाटतंय मुलगी किंवा मुलगा समोरून येऊन आपल्यासोबत बऱ्याच गोष्टी डिस्कस करतील. तर आता जान्हवी म्हणाली सुमनताई की तुमचं आणि तिचं नातं मैत्रिणीसारखं आहे, तर तुम्ही हे नातं कसं तयार केलं? कसं म्हणजे ती असं एकदम मोकळ्या स्वभावाची. कुठलीही गोष्ट बाहेर वगैरे झाली, शाळेत झाली तरी ती पटकन येऊन असं घरी माझ्याबरोबर बोलते. मम्मी आज असं नाही तसं झालं, मग त्याच्यावरती काही बोलायचं झालं तरी मी सांगते बाबा असं नाही, असं कर पुढे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ती शेअर करते माझ्याबरोबर. असं लपवून कुठली गोष्ट ठेवत नाही. सुरुवातीपासूनच कुठे काय बाहेर झालं ना तरी मम्मी असं नाही, असं झालंय, बाहेर माझ्याकडून चुकी झाली नाही तर मी ह्या गोष्टीत म्हणजे असं म्हणजे कुठली पण गोष्ट असू द्या ती येऊन मला म्हणजे शेअर करते पहिल्यापासून. मग ते हळूहळू प्रत्येक गोष्ट ती मला सांगत गेली. त्याच्यामुळे मग दोघी जणींमध्ये म्हणजे चांगला नातं एक तयार झालं. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, इथे तुमचं कौतुक आहे. बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण मुलांकडून गोष्टी ऐकतो आणि मग कधी कधी आपण त्या गोष्टी इग्नोर करतो, लक्ष देत नाही किंवा त्याच्यावर हवे ते मत त्यांना असं देत नाही किंवा पटवून सांगत नाही. मग त्यामुळे मुलांचा तो इंटरेस्ट कमी होत जातो की अरे आईला सांगून पण आई लक्ष देत नाही, त्यामुळे मी सांगायलाच नको. पण मला इथे वाटतं की तुम्ही जाणीवतेने त्या गोष्टींचा विचार केला, त्याच्याविषयी तिच्याशी तुम्ही बोललात, त्यामुळे कदाचित तुमचं हे नातं असं तयार झालं असेल. सुरुवातीपासूनच म्हणजे कुठली पण असं लहान
होती ना तिथपासूनच तिला बोलायची असं लय आवड आहे. त्यामुळे शाळेतून घरी आली ना सगळं मम्मी सांगायचं. मम्मी असं झालं, मम्मी तसं झालं, शाळेमध्ये हे असं झालं, शिक्षकांनी असं बोलले, असं म्हणजे प्रत्येक गोष्ट असं ना तिला म्हणजे मी घरी येऊन मम्मीला कधी सांगते, सांगते असं असं. होतं. म्हणजे बाहेर असं मैत्रिणी तिच्या जास्त नाहीत. जास्त करून म्हणजे ती घरी म्हणजे तिची मोठी बहीण आहे ती आणि मी, म्हणजे कुठली पण गोष्ट असेल ना ते घरी येऊन पटकन कधी सांगते मम्मीला असं होतं. लहान होती तिथपासूनच आणि आता पण म्हणजे आता 10वीला आहे तरी पण तिला असं 1 वाजता शाळा सुटली आणि आज शाळेत काय झालंय ते कधी मम्मीला घरी येऊन सांगते असं. तिला मम्मी असं दोघी जणी होतं. म्हणजे जेवायला वगैरे बसतो दुपारी आले की 1 वाजता, मग ते पूर्ण ते जेवण होईपर्यंत ती मला सांगणार सगळं. शाळेमध्ये आज काय झालं, कुठला पिरियड कुठल्या झालं, काय झालं, काय शिकवलं, काय म्हणजे सगळं हे असं म्हणजे पहिल्यापासूनच तिला सवय बडबड बडबड करायची आणि मी पण मग ते ऐकून घेते तिच्याकडून. आणि मग काही चुकलं वगैरे तरी मग तिला तुम्ही पहिल्यापासून असं गाईड सांगते. करता. बरोबर. असं तिला. म्हणजे एकंदरीत काय की सध्या मी नुकतंच म्हणाले की संवाद कुठेतरी संपत चाललाय, तर मला असं वाटतं की जान्हवी आणि सुमनताई तर या मायालेकींचा जो संवाद आहे ना तो टिकून आहे. म्हणजे भले ती जान्हवीची सवय म्हणा किंवा काही म्हणा की तिला बोलायला फार आवडतं, पण हा संवाद जो आहे ना हा टिकून राहणं फार महत्वाचं आहे आणि तुमच्या दोघींमधला तो संवाद तुम्ही टिकवून ठेवलाय. त्यामुळे सुमनताई यात तुमचं तर विशेष कौतुकच आहे, पण जान्हवी तुझंही कौतुक आहे की तुला सगळ्या गोष्टी तुला आईला सांगाव्या वाटतात. मला सांग, कधी असं होतं का की तू एखादी गोष्ट आईला सांगितलीस आणि आई तुझ्यावरती ओरडलीये, भडकलीये, रागवलीये? नाही, माझी कधी मोठी जरी चूक झाली ना तरी ती समजावून सांगते की त्यात तुझी चूक आहे, मग तू ते कशी सुधारली पाहिजेस, वा. आणि मग ते ऐकून मग मी ती चूक सुधारते. वा, किती सुंदर. म्हणजे तू खरंच आज्ञाधारक आहेस आणि मला असं वाटतं की कदाचित या सगळ्या गोष्टींमुळेच आदर्श पालकाचा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. मला अजून एक विचारायला आवडेल सुमनताई, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मुलांना ना कुठेतरी असं वाटतंय सध्याची मुलं जी आहेत ना ती खूप ऍडव्हान्स आहेत. म्हणजे तुमचा काळ जो होता किंवा माझा काळ जो होता, आमच्या मनामध्ये पालकांना काही सांगण्यासाठी एक भीती होती. म्हणजे आपण काहीही बोलायचं म्हणतं की माझी आई, माझे बाबा काय रिॲक्ट करतील आता किंवा मी त्यांना कसं बोलू, एक ती भीती असायची. पण मग तुम्हाला असं काही वाटलं नाही का हिच्यासोबत बॉन्ड तयार करताना किंवा काय? म्हणजे ती पहिलीच बोलकी अशी होती त्यामुळे मला एवढं म्हणजे असं गरज वाटली नाही की तिच्याकडून म्हणजे कुठलं असं वेगळे हे म्हणजे कधी मला असं जाणवलं नाही की तिला कधी माझी भीती वाटते. आणि कधी म्हणजे तिला पण असं म्हणजे हे नाही झालं. ती काही असलं ना पटकन बोलती किंवा मम्मी मला ओरडेल पण थोडं पुरतं, नंतर ती थोड्या वेळानं मम्मी माहितीये की आपण बरोबर मम्मी आपल्याबरोबर बोलणार. आणि जरी मी रागवले ना तिला, ही गोष्ट तू चुकीची केलीस तर ते चुकीचं होतं, तेवढ्या पुरतं रागवले तरी तिला म्हणजे असं कंट्रोल होत नाही. ती थोड्या वेळेने अर्धा तास गप्प राहते, उलट बोलणार नाही एक शब्द मला. मी बोलेन ना ते ऐकून घेते पूर्ण आणि अर्धा तास गप्प बसणार आपल्या बरोबर, कुठलं हे करणार. पण अर्ध्या तासाने ती स्वतःहून येते, मम्मी असं नाही, असं झालंय, मग जाऊ दे आता, सॉरी वगैरे असं. म्हणजे ती स्वतःहून कधी माझ्या म्हणजे राग नाही तिच्यामध्ये असं. म्हणजे शेवटी हा संस्कारांचा प्रश्न आहे मला असं वाटतंय, तर मी त्याच विषयी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छिते. सध्या काय झालंय की दोलायमान मनस्थिती झाली प्रत्येक आईची. प्रत्येक आईला कधी कधी ज्या जॉबला जाणाऱ्या आई असतात किंवा घरकाम, जरी घरात आपण कामं करत असो, गृहिणी असलो तरी आपल्याला तितका वेळ मुलांना देता येत नाही. आणि मग तो संस्कारांचा एक वेगळा प्रश्न उभा राहतो की माझ्या मुलांना जे संस्कार माझ्यावर माझ्या आई बाबांनी केले ते संस्कार उभे राहतील का? संस्कारांचं तुम्ही कसे संस्कार जान्हवीवरती केलेत किंवा जान्हवीला मोठी बहीणही आहे आणि या दोघी इतक्या छान आणि इतक्या हुशार झाल्यात, संस्कार कसे करत गेलात तुम्ही किंवा काय म्हणजे वेगळं असं त्यांच्यात झोपलंय? वेगळं असं काही नाही, म्हणजे पहिल्यापासून कसं ती मोठी होती त्याच्यामुळे तिला असं रात्री बाबा शाळेतून आली तेव्हा 5-5:30ला शाळा सुटायची, घरी आली 6 वाजता की मोठी पहिल्यांदा नाश्ता वगैरे केला, थोडं खेळणार इकडे तिकडे, 7ला अभ्यासाला बसणार. मग ते बघून बघूनच हिला तशी सवय लागली. ती दीदी कशी आपली 7 वाजता अभ्यासाला बसते, मग टीव्ही नाही, मोबाईल नाही, काही नाही, 9 वाजेपर्यंत आपल्याला हा अभ्यास करायचाच आहे एवढ्या वेळात. मग ती करायची तसं ती हिला मग सांगावं लागलं नाही मला की बाबा दीदी अभ्यासाला बसते, मग झालं बाबा दीदी बसते, मग हिला पण मला पण बसायचंय तिच्याबरोबर. म्हणजे म्हणजे दोघींना असं सांगावं लागलं नाही. ती बसायची ना सुरुवातीला, तिला सांगावं लागलं की बाबा अभ्यासाला बस म्हणून. मग ती जशी सवय मोठ्यांचं अनुकरण लहान करत तसं, त्याच्यामुळे हिला मग जास्त मला असं सांगावं लागलं नाही. दीदी बसते ना 7ला, मी पण 7ला बसायलाच पाहिजे. म्हणजे तिला तशी सवयच लागली पहिल्यापासून
मग ते 7 ते 9 वाजेपर्यंत आपण दुसरा टीव्ही नाही, मोबाईल नाही, काही दुसरं मम्मी कुठलं काम सांगणार नाही. एवढ्या वेळात त्यांना म्हणजे ते अभ्यासाची आवड म्हणजे त्याच्यातनं निर्माण झाली की आपण बसायचंच आहे, नाहीतर मग मम्मी आपल्याला काय म्हणजे ओरडेल किंवा काय. मग ते म्हणजे म्हणजे ते एक आदरयुक्त भीती एक मुलांमध्ये असली पाहिजे. म्हणजे असं नाही की अगदीच घाबरून बाळ आपल्याला काही सांगणारच नाही, असं न करता एक आदरयुक्त भीती. तेवढं पुरतच. जे 2 तास आहेत ना अभ्यासाचं त्यांचं घरचं, मग तेवढंच त्यांनी ते व्यवस्थित एका जागेवर फॉलो केलं पाहिजे, करायचंच त्यांना. म्हणजे नाही म्हणजे प्रत्येक घरामध्ये मला असं वाटतं ही सवय फार ही सवय आम्हाला लागली होती. म्हणजे आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आमच्यावरती सुद्धा असे संस्कार होते आणि हे संस्कार कुठेतरी अजून सुद्धा जिवंत आहेत. कुठेतरी अजूनही काही मुलांमध्ये जसं की जान्हवी सारख्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये हे संस्कार अजूनही तसेच रुजवले जात आहेत. एक संध्याकाळची प्रहर दिवाबत्ती केल्यानंतर सगळी मुलं अभ्यासाला बसलेत, हे चित्र कुठेतरी नाहीसं होत चाललेलं असताना जान्हवीच्या आई म्हणजे सुमनताई जान्हवीसाठी अशा सगळ्या गोष्टी करतायत. तर आज जे सगळे श्रोते मला ऐकतायत ना, तर तुम्ही ट्युशन लावत असाल किंवा बाहेर मुलांना क्लासेसला पाठवत असाल, पण ज्या वेळेला तुम्हाला वेळ आहे, ज्या वेळेला तुम्हाला पॉसिबल होत आहे, त्यावेळेला तुम्ही नक्की त्याला आवर्जून म्हणाल की अरे बाळा, आता तुझा अभ्यासाचा वेळ झाला, तू अभ्यासाला बस, मोबाईल घेऊ नकोस, टीव्ही घेऊ नकोस. आणि या सगळ्या लहान सहान गोष्टीच एक आदर्श मुलगा, आदर्श विद्यार्थी घडवायला मदत करतात. आपण सुरुवात करायला पाहिजे. ते घरच्या पालक आहेत ना, त्यांनी आता आपणच टीव्ही लावली तर ती मुलं पण आपल्या जवळ येऊन बरोबर, आपण मोबाईल घेतला की ती पण येऊन बसतात. मग त्याच्यासाठी आम्ही ते पहिल्यापासूनच 7 ते 9 वाजेपर्यंत जोपर्यंत 2 तास आहेत नाही, आम्ही घरात टीव्ही नाही, मोबाईल नाही, काही सुद्धा वापरत नाही. म्हणजे सुरुवात ही आपल्याला स्वतःपासूनच करायची. जोपर्यंत पालक मी जर सतत माझ्या मुलांसमोर मोबाईलच घेऊन बसले तर माझा मुलगाही तेच मला फॉलो करणार आहे. मी सतत टीव्ही बघत बसले तर माझा मुलगा तेच फॉलो करणार आहे. जर मुलांना शिस्त लागावी असं आपल्याला वाटत असेल तर जसं की सुमनताईंनी सांगितलं की ही सवय आपण स्वतःपासून लावावी. श्रोतेहो, आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तर मला असं वाटतं आजचा जो वेगळा पॉडकास्ट आहे हा खास सगळ्या पालकांसाठी आहे की बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की मी सध्या माझ्या मुलाला कसं घडवावं किंवा माझा जो मुलगा आहे त्याला कशा प्रकारे चांगलं वळण लावावं. तर अशा सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करतोय आणि आज त्या निमित्तानं माझ्यासोबत जान्हवी साळुंखे आणि सुमन साळुंखे जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच्या ह्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मी आरजे कोमल इथेच एक छोटीशी विश्रांती घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा एक छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि पालक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं कसं असावं, पालक आणि त्यांच्या पाल्यामधलं नातं कसं असावं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये जाणून घेत आहोत. आणि त्या निमित्तानं आदर्श पालक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सुमन साळुंखे आणि त्यांची कन्या जान्हवी साळुंखे आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण ब्रेकपूर्वी गप्पा मारल्या. म्हणजे ब्रेकपूर्वी आपण म्हणालो की मुलांमधले आणि आपलं एक नातं कसं तयार केलं पाहिजे किंवा मुलांना वळण लावताना पालकांनी सुरुवात त्यांच्यापासून कशी केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, सध्या एक खूप मोठी तक्रार सगळ्या पालकांकडून येते. त्या पालकांच्या वतीने मी हा प्रश्न तुमच्या समोर मांडते. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कसं सोल्युशन काढता. हल्लीची मुलं खाण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मस्ती करतात किंवा खूप भयानक त्रास देतात की मला हे नकोय, मला ते नकोय, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे पालकांनी? अशा वेळेला काय केलं पाहिजे म्हणजे आमच्या घरात तरी असं कधी मी म्हणजे दोघींच्या बाबतीत पण कधी झालेलं नाही. कुठलीही गोष्ट असेल ना आमच्या घरामध्ये तर डाळ असो, भात असो, भाजी असो, मग कुठली भाजी त्यांना नसेल आवडत ना तर ते डाळीबरोबर म्हणजे खातात. आणि डाळ नाही आवडली तरी भाजी बरोबर खातात. वेगळं असं काय आम्ही त्यांच्यासाठी बनवून देत नाही. जे आमच्या घरात बनवलेलं असतं ना तेच म्हणजे मुलं खातात, आवडीनं खातात. ते असं फरमाईश नाही की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं वेगळं असं काही म्हणजे आम्ही सहसा नाही बनवत घरात. म्हणजे ही चांगली गोष्ट मला असं वाटतंय की प्रत्येक वेळेला आपण का सवय लावायची की तू हे नाही खातेस ना, मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवते किंवा काय. एक कुठलाही दोन्ही पण असतात, डाळ भात भाजी. हे म्हणजे भाजी नाही तर डाळ, हे मुलांचं म्हणजे जास्त. भाजी नाही आवडली तर मी ते डाळीबरोबर खाणार, डाळ नाही आवडली तर भाजी बरोबर खाणार. पण असं वेगळं असं कधी तक्रार म्हणजे नाही. क्या बात आहे. म्हणजे हेच एक सोल्युशन आहे याच्यावरती की नाही, तुम्हाला सगळेच
चोचले नाही पुरवायचे बरोबर. मुलांचे इन शॉर्ट. बरं तू मला सांग जान्हवी, तुला आता आई म्हणाली की तू कधी कधी म्हणजे तू खाण्यापिण्याचे तर काही इश्यूज नाही आहेत म्हणा, पण कधी असं होतं का की तू खूप तुझ्या मैत्रिणींसोबत किंवा असं फॅमिली असं खूप खेळतेस आणि मग कधी कधी अभ्यास करायचा मूड होत नाही, कंटाळा येतो, असं कधी होतं तुझ्यासोबत? होतं ना, पण तेव्हा मम्मी मला सांगते ना, तू आज अभ्यास केला नाहीस तर उद्या पण तुला कंटाळा येणार, मग तू उद्या केला नाहीस तर बरं पण कंटाळा येणार. त्यामुळे आज थोडा वेळ तरी बस, पाहिजे तर 5-10 मिनिटं लवकर अभ्यास सुरू. किती सुंदर आहे. या सगळ्या गोष्टीतून खूप शिकण्यासारखं आहे बरं का सगळ्यांनी. म्हणजे आपल्या पालकांचं काय चुकतं ना की आज तुझा नाहीये ना मूड, नको करू, जाऊ दे चल. अरे पण आज जर मूड नाही, आज कंटाळा तर तो उद्याही कंटाळा करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय जान्हवीच्या आईने जान्हवीला खूप छान गाईड केलंय की आज कंटाळा आलाय, तुला उद्याही कंटाळा येणार आहे, त्यामुळे आज तू थोडा वेळ हवा तर कमी कर पण अभ्यास कर. त्यामुळे ह्या सगळ्या लहान सहान गोष्टी आहेत ना, मला असं वाटतं ह्या पॅरेंटिंगमध्ये पालक म्हणून आपण ज्या वेळेला पालकांची जबाबदारी पार पाडत असतो त्यावेळेला ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तुम्हाला ज्या वेळेला शाळेतून आदर्श पालक पुरस्कार मिळाला कसं वाटलं, काय वाटलं? छान वाटलं एकदम, म्हणजे छान वाटलं. आता हे मोठी मुलगी पण माझी 10वी पर्यंत तिथे शिकले आणि नंतर ही पण आता 10वी पर्यंत तिथे शिकली. पण दरवर्षी असं कोणाला ना कोणाला आदर्श म्हणजे माता पुरस्कार भेटायचा, तेव्हा असं आम्हाला पण मनातून वाटायचं की असं म्हणजे आपण कुठे कमी पडतोय आपल्या मुलांसाठी, किंवा आपल्याला पण कधीतरी असा हा पुरस्कार आपल्याला पण भेटावा. आणि दोन्ही माझ्या मुली तशा हुशारच होत्या आणि शाळेत पण कुठली तक्रार वगैरे नसायची, काय नाही. आणि कुठलाही उपक्रम असला ना तरी मी सहभाग त्याच्यामध्ये घ्यायचे. कुठल्या पण साधी पालक सभा जरी असली ना तरी मी कधी त्या म्हणजे बुडवायची नाही की बाबा मला आज वेळ नाही म्हणून. पालक सभा असो, कुठलाही कार्यक्रम असो, मी कायम तिथे उपस्थित राहायचे. त्यामुळे मला असं वाटायचं की कुठनं तरी की मला पण असं एखाद्या वर्षी तरी भेटावा तो पुरस्कार. खूप जणांचा मी आता ती 10वी पर्यंत होती म्हटल्यानंतर वर्षानुवर्षाचा तो पुरस्कार कोणाला ना कोणाला भेटायचा 10वीच्या विद्यार्थ्यांना. पण मला पण नंतर ती 10वीला मोठी गेली तेव्हा काय मला असं म्हणजे नाही भेटला. पण ही आता 10वीला गेल्यानंतर पुरस्कार मला भेटला तर मला खूप म्हणजे एकदम असं भरून आल्यासारखं झालं. कारण मी पण माझ्या मुलींसाठी लय म्हणजे हे करते, मेहनत घेते आणि कुठल्याही गोष्टीत त्यांना मी लय सपोर्ट करते एकदम. नाही खरं आहे हे. आणि जसं की आताच तुम्ही उपक्रमांविषयी बोललात, हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टी असू देत, ऍक्टिव्हिटी असू देत, दुसऱ्या कुठल्या स्पर्धा असू देत, बऱ्याच स्पर्धा होतात. आपल्या शाळेमध्ये भरपूर स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं. आता ती ऑलरेडी बोलकी आहे, खूप छान ऍक्टिव्ह आहे. तर तुम्ही शाळेमध्ये शिक्षक तर तयारी करून घेतातच, पण एक आई म्हणून, एक पॅरेंट्स म्हणून तुम्ही कशी मुलांकडून तयारी करून घेता? आम्ही पण आता 1ली ते 4थी पर्यंत उपक्रम जास्त असतात. संगीत स्पर्धा असते, निबंध स्पर्धा असते, गायनाची म्हणजे वेगवेगळ्या अशा स्पर्धा असतात. बरोबर. तर मग ते विषय वगैरे देतात शिक्षक की बाबा असं असं हे आहे स्पर्धा 2 दिवसानं 3 दिवसानं, तर तुम्ही आपल्या पालक तयारी करून घ्या घरी. मग आम्ही म्हणजे खूप म्हणजे असं घरी पाठांतर तिला, आणि तिला कसं माहितीये आज मी एवढं पेज लिहून दिले ना तिला, तर ती एका रात्रीत मला तरी पूर्ण पाठ करते. वा. असं. आणि कधी कधी तर टीचरांनी असं पण झालंय की उद्या बाबा कुठेतरी असं सभा आहे, शाळेमध्ये कार्यक्रम आहे, जान्हवी तू एवढं पेज, 1 पेज 2 पेज मला उद्या पाठांतर पाहिजे, तर ती म्हणजे तेवढ्या वेळात ती पूर्ण करते. आणि मी पण मग ती असं माझं काम झाल्यानंतर मग संध्याकाळी झोपायच्या वेळेला मग तिने ते पाठ केलेलं सगळं म्हणजे रिव्हिजन वगैरे घेते. मग कुठे चुकलंय, कुठे काय झालंय हे सगळं मग रिव्हिजन करून. पण ती तशी हुशार आहे, म्हणजे पटकन ते कॅप्चर करते असं. म्हणजे तिला एवढं हे करावं लागत नाही. नाही पण मला असं वाटतं की एक पालक म्हणून, एक आई म्हणून तुम्ही जे इनिशिएटिव्ह घेता ना ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या मुलाने केलं असेल अशा भरवशावर सोडणं आणि माझ्या मुलाने केलंय ते मी चेक करणं, आवर्जून जाणीवपूर्वक तपासणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जरी तुम्हाला तुमच्या मुलांवर विश्वास असला की ते करताय तरी तुम्ही त्यांचा फॉलोअप घेताय, त्यांचा जाणीवपूर्वक त्यांच्याकडे जातीने लक्ष घालताय, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि कुठला पण असं पेपर वगैरे टीचरांनी घरी दिले चेक करायला तरी एक नाही कसा प्रश्न बघून वगैरे घेणार ते कुठे. आणि अर्धा जरी प्रश्न चुकीचा असला ना
तरी ती मला घरी सांगणार मम्मी बघ असं नाही असं माझं इथं अर्धा मार्क गेलाय. सो म्हणजे- बारकाईने हा. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे. जान्हवी, आता तुझ्याकडे येईन. तुझं नवीनच लवकर एक पुस्तक प्रकाशित होणार आहे, भांड्यांची गंमत. तुला कसं वाटतंय, कारण इतक्या लहान वयामध्ये इतकं छान तू पुस्तक लिहिलंयस आणि आता ते प्रकाशित होणार आहे? मला खूप छान वाटतंय. आमच्या ज्या वाचनालयाच्या टीचर आहेत ना, त्या आमच्या वर्गात येतात ना, मग त्या आम्हाला सांगतात कविता कशा लिहायच्या. मग तसे मी एक कविता लिहिली पहिली. तर ती कविता मी टीचरांना दाखवली वाचून, तर त्यांना ती खूप आवडली. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ह्याच्यात असं असं अजून चुका आहेत त्या बरोबर कर. मग ते झालं. मग त्याच्यानंतर मग आम्हाला जसे सण येतात, कार्यक्रम येतात, त्यात अजून वेगवेगळे विषय दिले. मग तसं आम्ही कविता लिहित गेलो. मग बाईंनी आम्हाला एक दिवशी सांगितलं की तुमचे 10 कवितांचे पुस्तक छापणार आहे. तर ते ऐकून आम्हाला फार आनंद झाला. क्या बात आहे. बरं, आता मी तुझं हे पुस्तक मी तर पाहतेच आहे, म्हणजे ते सुंदरच आहे. तर त्यातली तू मोबाईल ही कविता आम्हाला वाचून दाखवशील? हो. मोबाईल आला, घरात सर्वांना आनंद झाला. मोबाईल आला, घरात सर्वांना आनंद झाला. फोटो काढा, रील करा, नातेवाईकांना फोन करा. पत्र व्यवहार करत नाही, मेसेज शिवाय पर्याय नाही. फेसबुक आहे माझ्याकडे, पोस्ट करते सगळीकडे. आई म्हणते जपून वापर बाळा, मोबाईलचे जरा नियम पाळा. मोबाईल म्हणजे वेगळीच मजा, अति केलं तर होईल सजा. किती सुंदर, किती छान. म्हणजे याच्यातूनही तू छान मेसेज दिलायस की मोबाईल जरी काळाची गरज असली तरी त्याचा अतिरेक नाही केला गेला पाहिजे. आणि खूप छान लिहिलंय. आणि आता याच वरून तुमच्याकडे येईल की इतक्या लहान वयामध्ये अशा कविता करणं, त्याचं पुस्तक स्वतःचं छापून येणं खूप मोठी गोष्ट आहे. काय वाटतंय जेव्हा मुलीला एवढ्या यशाच्या पायरीवर आपण चढताना बघतोय? मला छान वाटतंय, पण त्यात राणी टीचरांची म्हणजे खूप मेहनत आहे त्यांनी. आता गावी कसं आम्ही मे मध्ये जातो, मग टीचरांनी अगोदर कसं हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, वाचनालयातून घरी देतात. जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते वाचा. मग ह्याच्यातनं थोडी त्यांना ते आवड निर्माण होते. बरोबर. आणि आम्ही मे महिन्यामध्ये गावी गेलो, 1 महिना राहतो तिकडे. आमच्या गावी काय मोबाईल वगैरे रेंज नाहीये, टीव्ही वगैरे असलं काय हे नाहीये. त्यासाठी मग राणी टीचरांनी पुस्तकं दिलेली असतात नाही अशी वाचनालयात, मग ती असं गट्टा करायची आणि गावी घेऊन जायचो आम्ही. गावी घेऊन गेलो, दुपारचा वेळ पूर्णच असतो. मग ती एका बाजूला कुठेतरी जाणार आहे, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच. मग त्याच्यातनं थोडं तिला म्हणजे आवड असं निर्माण होते. आणि आवड निर्माण झाली, पण ते आम्हाला पालकांना एवढं जाणवलं नाही ते की बाबा तिला ह्याच्यामध्ये आवड आहे म्हणून. पण राणी टीचरांनी ती आवड आम्हाला दाखवून दिली की या म्हणजे तुमची मुलगी काहीतरी होईल ह्याच्यामधनं, की तिच्यामध्ये ते टॅलेंट आहे. पण आम्हाला म्हणजे एवढं माहिती नव्हतं. ती करत होती, गोष्टी वाचायची, कविता बनवायची, असं कुठल्या पण पाठांतर तिचं चांगलं होतं. पण पालक पण आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही, पण ते टीचरांनी आम्हाला दाखवून दिलं. हिऱ्याची काय ते म्हणतात ओळख ही जोरीलाच असते, त्या काइंड ऑफ आम्हाला ते दाखवून दिलं. नाही, खरंच खूप शुभेच्छा आहेत जान्हवी तुला. खूप उज्ज्वल भविष्य आहे तुला. अशीच खूप प्रगती कर. आणि विशेष करून मला असं वाटतंय जे सगळे पालक ऐकतायत ना, पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला असं वाटतंय की मुलं हल्लीची हट्ट करतात, हल्लीची मुलं लक्ष देत नाही, तर मला असं वाटतं की आपण सुमनताईंसारखे कुठेतरी काही गुण जे आहेत, सुमनताईंमध्ये काही ज्या क्वालिटीज आहेत त्या जर आपण अंगीकारल्या ॲज अ एक पॅरेंट्स म्हणून किंवा एक पालक म्हणून किंवा एक आई म्हणून, आपण तशा जबाबदाऱ्या जर पाडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपली मुलं सुद्धा आपण आखून दिलेल्या काही याच्यामध्येच राहतील, व्यवस्थित राहतील, त्यांच्यावरती चांगले संस्कार होऊ शकतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते प्रगती करतील. आणि मग कुठेही आपल्याला असं वाटणार नाही की माझा मुलगा माझं ऐकत नाही. तर सुमनताई, तुम्ही खूप छान जान्हवीवरती आणि तिच्या मोठ्या बहिणींवरती संस्कार केलेले आहेत, त्यांना खूप छान पुढे घेऊन चाललात. आणि प्रत्येक आईने मला असं वाटतं ही गोष्ट शिकली पाहिजे. आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा आहेत. तुमचं पॅरेंटिंग, तुमचं पालकत्व असंच चांगलं भक्कम राहू द्या तुमच्या दोन्ही मुलींच्या पाठी. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही
सध्या वेळ काढून जान्हवी सोबत इथे आलात, त्यामुळे मी आचार्य 90 FM च्या वतीने तुमची खूप आभारी आहे. थँक्यू. जान्हवी, तुला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. लवकरच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे. सध्या सुरुवात लहान पुस्तकाने झालेली आहे. तुझा पल्ला, तुझी मजल ही मोठ्या पुस्तकांपर्यंत जाऊ देत अशी शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा मी पूनम राणे मॅडम यांचेही आभार मानेन की त्यांच्यामुळे ह्या सगळ्या विद्यार्थिनी, त्यांचे पालक आपल्या आचार्य 90 FM पर्यंत इथे पोहोचू शकले. आणि आचार्य 90 FM च्या माध्यमातून एक आदर्श पालक म्हणून पालक कसा असावा हे आपल्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलं. सो त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि श्रोतेहो, आपली ही आजची वेगळी मुलाखत पालक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं, यांच्यामधील संवाद आणि एकंदरीत सगळं पालकत्व याविषयी बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या गप्पा, ह्या गोष्टी कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 9167993399. त्याचबरोबर सोशल मीडियावरती अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि आपल्या युट्यूबवरती आचार्य 90 FM ला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि पाहत रहा, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.